अवघा देश राममय, ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन, कुठे दिव्यांची रोषणाई तर कुठे साकारलं प्रतिराम मंदिर। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा अयोध्येच्या सोहळ्याला राहणार अनुपस्थित, निमंत्रण दिल्याबद्दल नड्डांनी मानले न्यासाचे आभार। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सहपरिवार जाणार, नड्डांची माहिती। श्रीरामाच्या मूर्तीचे डोळ्याचे पारणं फेडणारी रूप, कर्नाटकचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी घडवली मूर्ती। मूर्तीवरील प्रत्येक चिन्ह विशेष प्रकारच्या ऊर्जेचं प्रतीक। तामिळनाडूत प्राणप्रतिष्ठेच्या पूजा आणि विविध कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी घातल्याचा निर्मला सीतारामन यांचा आरोप। मात्र तामिळनाडूच्या मंत्र्यांकडून अशा प्रकारे कोणतीही बंदी नसल्याचं स्पष्टीकरण। ठाकरे गटाकडून राज्यव्यापी अधिवेशनाचं टीझर रिलीज, 23 तारखेला सकाळी 9 वाजता नाशिक इथे होणार शिवसेना राज्यव्यापी अधिवेशन। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या अयोध्येमध्ये जाणार नाहीत। 22 जानेवारीनंतर मंत्रिमंडळासह रामलल्लाचं दर्शन घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ट्विट। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस, मोर्चा नगरच्या दिशेने रवाना, आरक्षण घेऊनच येणार जरांगेंचा निर्धार। 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईत धडकणार। फेब्रुवारीत मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेणार, जरांगेंनी आंदोलन थांबवलं पाहिजे, आंदोलनाला जनतेला त्रास होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। सगळे सोयरेबाबत मागणी कायद्यात बसणारी नाही, तरी सरकार तपासून पाहणार, जरांगेंनी थोडं सबुरीनं घ्यावं, दीपक केसरकरांचा जरांगेंना सल्ला। मवियामध्ये 36 जागांवर एकमत तर उर्वरित 12 जागांच्या संदर्भात चर्चा सुरू, मविया महायुती विरोधामध्ये भक्कमपणे लढणार, शरद पवारांचं वक्तव्य। 2 जागा द्याल आणि आम्हाला पाडाल, इंडिया आघाडीच्या जागा वाटपावरती लोकशाही गौरव सभेतून आंबेडकरांची टीका। देवेंद्र फडणवीस जेव्हा कारसेवेला गेले तेव्हा उद्धव ठाकरे फोटो काढत होते, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा प्रहार। सीएम बर्फात फिरून येतात आणि पैशांचा चुराडा करतात, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। पुन्हा यांची सत्ता आली तर मंत्रालय देखील गुजरातला जाईल, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल। आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस भाजपमध्ये संघर्ष, भाजप कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केल्याचा आरोप, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मांनी कृत्य केल्याचा जयराम रमेश यांचा आरोप। ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाडांची बॅनरबाजी, अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कळवा परिसरात लावले बॅनर, प्रभू राम सर्वांचे असा बॅनरवर उल्लेख। चिपळूणमध्ये 15 किलो रांगोळीच्या माध्यमातून साकारली श्रीराम आणि राम मंदिराची प्रतिकृती, 20 बाय 10 फूट आकाराची रांगोळी काढण्यासाठी लागले तब्बल 55 तास। अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा 11 लाख लाडू तयार करून करणार विश्वविक्रम, हनुमान गडीवर देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत करण्यात येणार लाडूंची निर्मिती। अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील सामाजिक कार्यकर्त्याने बनवले 1111 किलो लाडू, लक्ष्मण पोटेंनी स्वतःच्या दुकानात बनवले बुंदीचे लाडू। अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, गुजरातसह दिल्लीमध्ये अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर, दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी केली घोषणा। सायन रेल्वे पुलाच्या पाडकामाला स्थगिती, आणखी 4 दिवस पूल सुरू राहणार, वाहतूक पोलिसांची माहिती। भिवंडीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जल्लोषाचं वातावरण, मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण। ज्यांच्या मनात शंका निर्माण होत असेल नसेल असा प्रश्न निर्माण होतो त्यांना पुरावे सादर करावे लागतात, त्यात आमचंच यश आहे। शिवसेनेला बाबरीच्या गोष्टी भाजपनं सांगण्याची आवश्यकता नाही, अंबादास दानवेंची भाजपवर टीका। इथिओपियाचा हायली लेमी ठरला मॅरेथॉनचा मुख्य विजेता, भारतीय कॅटेगरीत श्रीनू बुगाथा पहिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू दौऱ्यावर, श्री कोठडा राम स्वामी मंदिरामध्ये मोदींनी घेतलं दर्शन।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.